नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे आज आपणास FY BCom या वर्गासाठी जो काही आपण ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट हा जो काही सब्जेक्ट आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मागे आपले त्या ठिकाणी 3 लेक्चर्समध्ये आपण त्या ठिकाणी कार्यालयाचे जे काही महत्त्वाचे जे काही मुद्दे कार्यालयासंदर्भात कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये आहेत त्याचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केला। आजच्या लेक्चरला मात्र कार्यालयाची नेमकी गुणधर्म काय आहेत किंवा कार्यालयाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। तर कार्यालयाची वैशिष्ट्ये सांगत असताना सगळ्यात पहिले जे आहे ते पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कार्यालय हे एक प्रकारचं माहितीचं केंद्र आहे। कारण कोणत्याही कार्यालयामध्ये माहितीचं इनपुट त्या ठिकाणी केले जाते किंवा माहिती त्या ठिकाणी स्वीकारली जाते। म्हणून काय की माहिती जोपर्यंत त्या ठिकाणी त्या कार्यालयाला मिळत नाही तोपर्यंत ते कार्यालय त्या कोणत्याही प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी ते करू शकत नाही। म्हणून माहितीचं आदान या ठिकाणी कार्यालयाला करणे हे अपेक्षित आहे। म्हणून काय की आधुनिक काळात व्यवसायाचे संचालन करण्याकरता विविध प्रकारच्या माहितीची आवश्यकता असते आणि जॉर्ज टेरी यांच्या मते माहिती हे मनुष्याचे सर्वात मोठे साधन आहे आणि उपक्रमाच्या सर्वच घटकांना त्या माहितीची त्या ठिकाणी आवश्यकता असते। कारण लीगल स्वरूपात किंवा कायदेशीररित्या जी काही माहितीची काही डॉक्युमेंट स्वरूपात किंवा कागदपत्र स्वरूपात ती त्या ठिकाणी कार्यालयाकडे येते, त्या माहितीचा आधार धरूनच त्या माहितीला कुठेतरी बेस मानूनच कार्यालयाला काही निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात। म्हणून ती माहिती जी काय आहे ती व्यवस्थित पद्धतीने जतन करणं आणि ती माहिती वेळ पडेल तेव्हा त्या ठिकाणी संबंधितांना त्या ठिकाणी देणं हे कार्यालयाचं एक महत्त्वाचं कार्य किंवा एक प्रकारचं वैशिष्ट्य असं आपण म्हणू शकतो। त्याचप्रमाणे कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या माहितीची गरज भासते। त्यासाठी माहितीचे संकलन केले जाते, विश्लेषण केलं जातं, नोंद केली जाते, जतन केलं जातं। जसं आपण मागे बोललो की जतन केलं जाते म्हणजेच पाहिजे तेव्हा ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल। कारण कोणती माहिती केव्हा लागेल किंवा ॲज पर द लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कायदेशीर बाब म्हणून कोणती माहिती त्या ठिकाणी कार्यालयाकडून कधीही त्या ठिकाणी संबंधित जी काही यंत्रणा आहे किंवा जी काही फील्ड आहे जे क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी डिमांड करू शकतं। म्हणून काय की कार्यालयाला या ठिकाणी ही माहिती व्यवस्थित पद्धतीने जतन करून ठेवावी लागते। जे काही निष्कर्ष त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी मिळालेले आहे ते देखील त्या ठिकाणी सांगावे लागतात। ज्याप्रमाणे बँकेमध्ये ठेव असलेल्या व्यक्तीला बँकेमध्ये जाऊन केव्हाही त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात, कारण एक प्रकारचं रिटर्न डॉक्युमेंट तसं त्या ठिकाणी दिलेलं असतं। FD असेल, FD एक प्रकारचं एक डॉक्युमेंट आहे की ज्याद्वारे संबंधित व्यक्ती दावा करू शकतो की माझे अशा प्रकारची जी काही पैसा आहे मी ह्या XYZ जी काही बँक असेल त्या बँकेमध्ये गुंतवलेला आहे, त्याच्या अगेन्स्ट मला ही FDची किंवा फिक्स्ड डिपॉझिटची पावती मिळालेली आहे, त्यामुळे तो कधी त्या ठिकाणी FD मोडू शकतो। म्हणून काय की एक पुरावा म्हणून एक लीगल कागदपत्रांचं आदान आणि प्रदान होणं हे गरजेचं आहे। यामुळे कार्याला डाटा बँक असं देखील त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। कार्यालयाला एक प्रकारचं डाटा बँक की जे कुठेतरी माहिती स्वीकारतं आणि स्वीकारलेल्या माहितीवरती काहीतरी आउटपुट देतं, अशा प्रकारचं कार्य किंवा एक प्रकारचा गुणधर्म हा त्या ठिकाणी कार्यालयाचा सांगितला जातो। पुढचं जर महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संपर्क साधन। संपर्काचं साधन म्हणजे काय की जर कार्यालय जर नसतं त्या ठिकाणी किंवा कार्यालय ही संकल्पना जर अस्तित्वात आली नसती तर आपण आपल्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा अडचणी आहेत किंवा जे काही सजेशन्स आपल्याला हवे आहेत ते आपण कुठून घ्यावेत, एक प्रकारचा प्लॅटफॉर्म कोणत्याही स्वरूपात त्या ठिकाणी नसता। म्हणून कार्यालय ही संकल्पना अस्तित्वात आल्यामुळे कुठेतरी व्यक्तींना कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना त्या तक्रारी मांडता आल्या, त्यांचे जे काही त्यांना जे काही अडीअडचणी येतं त्यामध्ये त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी सोल्युशन्स किंवा एक प्रकारचं समस्येचं निराकरण व्हायला त्या ठिकाणी लागलं। म्हणून कार्यालय हे एक प्रकारचे जनसंपर्काचं साधन ज्या ठिकाणी लोक येतात, त्यांचे प्रश्न मांडतात आणि त्याद्वारे त्यांना त्या ठिकाणी आन्सर्स शोधायची त्या ठिकाणी उत्तरं मिळतात। म्हणून कार्यालय हे खूप महत्त्वाची त्या ठिकाणी जागा आहे किंवा एक प्रकारचं स्थान आहे की ज्याद्वारे सामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मिटवले जातात किंवा सॉल्व केले जातात। म्हणून संस्थेच्या विविध विभागात माहितीची देवाणघेवाण घडवून आणण्याचे काम कार्यालयामार्फतच त्या ठिकाणी होत असते आणि माहितीची देवाणघेवाण संपर्क व्यवस्थेशिवाय त्या ठिकाणी अशक्य आहे। कारण संपर्क जर त्या ठिकाणी असेल तरच ते त्या ठिकाणी पॉसिबल आहे। म्हणून कार्यालय हे एक प्रकारचं संपर्काचं साधन आहे असं देखील त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य या कार्यालयाच्या त्या ठिकाणी सांगितलं जातं। पुढचं जे काही 3 नंबरचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कारकुनी सेवा।
कार्यालयामध्ये एक प्रकारची कारकुनी अशा प्रकारची क्लेरिकल सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. त्यामध्ये काही काही कार्यालयामध्ये अनेक विभागात कर्मचारी कार्यरत असतात. जसं आपण म्हणू शकतो की इनवर्डला वेगळे इनवर्ड आउटवर्ड अशा प्रकारचे डिपार्टमेंट असतात. टेक्निकल विभाग असतो. त्या ठिकाणी ब्रँचचे जे काही आपण महत्त्वाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विभाग त्यांनी त्या ठिकाणी केलेले असतात की जेणेकरून कार्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आणि एक प्रकारचा कामाचा आढावा त्या ठिकाणी घेता यावा म्हणून अशा प्रकारचे विभाग कार्यालयामध्ये केलेले असतात, ज्याद्वारे कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी त्या ठिकाणी सोयीचे जाते. म्हणून काय की यातील सर्व विभागांचे काम कार्यक्षमतेने होण्यासाठी कर्मचारी वर्ग एकमेकांचे सहाय्य घेत असतात व आपले कार्य त्या ठिकाणी कार्यक्षमपणे पार पाडत असतात. आणि असं बघितलं की कार्यालयातील विविध कारकून कर्मचारी यांच्यात योग्य ते परस्पर सहाय्य व समन्वयाची भूमिका असल्याशिवाय कोणतंही काम त्या ठिकाणी ठरवलेल्या वेळा त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. म्हणून जी काही कारकुनी सेवा आहे त्यामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी समन्वय असणं अपेक्षित आहे. कारण समन्वयाशिवाय किंवा कोऑर्डिनेशन जर त्यांच्यामध्ये प्रॉपर त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं नसेल तर ते कार्य त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अवघे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा प्रकारच्या तत्वाचा त्या ठिकाणी कार्यालयामध्ये पालन होणं किंवा या प्रकारचे जे काही प्रिन्सिपल्स आहे ते त्या ठिकाणी स्ट्रिक्टली कार्यालयामध्ये किंवा ऑफिसमध्ये फॉलो होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून काय की कार्यालयामध्ये एक प्रकारची कारकुनी अशा प्रकारची सर्व्हिस किंवा सेवा त्या ठिकाणी सामान्य लोकांना त्या ठिकाणी पुरवली जाते. पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे नियंत्रण केंद्र. कार्यालय हे एक नियंत्रण केंद्र ज्याला आपण काय म्हणतो की कंट्रोलेशन सेंटर आहे, ज्याद्वारे कार्यालयाद्वारे अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी सुरूही केल्या जातात आणि त्या कुठे थांबवायचे किंवा त्याला नियंत्रण देखील त्या ठिकाणी ते केलं जातं. कारण नियंत्रण असणं देखील त्या ठिकाणी स्टाफवरती असो किंवा कोणत्याही गोष्टीवरती त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित करणं किंवा ॲज अ कंट्रोल म्हणून त्या गोष्टीकडे बघणं हे देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण व्यवसाय संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यालयातील विविध विभाग त्या ठिकाणी कार्य करीत असतात व या विभागाचे कार्य कशा प्रकारे सुरू आहे याचा अहवाल व्यवस्थापनाकडे येत असतो. हे अहवाल स्वीकारण्याचे काम कार्यालय व्यवस्थापनाच्या वतीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी करीत असतात. म्हणून काय की नियंत्रण प्रस्थापित करणं हे देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. कार्यालयाच्या या कामामुळेच इतर विभाग कार्यालयालाच व्यवस्थापन समजतात, परंतु प्रत्यक्षात कार्यालय व्यवस्थापनाला फक्त मदत करण्याचेच त्या ठिकाणी कार्य करत असतात. कारण कार्यालय हे निर्णयात्मक काम नसून तर ते एक इम्प्लिमेंटेशन जे काही व्यवस्थापनाने सांगितलेलं आहे त्यानुसार ते त्या ठिकाणी कार्य करत असतं. म्हणून नियंत्रण केंद्र देखील त्या ठिकाणी कार्यालयाला सांगितलं जातं. कारण ती कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही कितीही कालखंड ती करत असाल, कारण समोरच्या व्यक्तीने विशिष्ट वेळामध्ये त्या ठिकाणी न्याय देणं अपेक्षित असतं किंवा त्यांना त्यांचे जे काही अडीअडचणींचं निराकरण हे विशिष्ट वेळेत होणं हे देखील महत्त्वाचं त्या ठिकाणी कार्य हे कार्यालयाचं सांगितलं जातं. म्हणून काय ते नियंत्रण कर्मचाऱ्यांवरती असणं किंवा काम हे विशिष्ट वेळेतच त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे किंवा झाले पाहिजे अशा प्रकारचं हे देखील कार्य हे कार्यालयाचं त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणून ते गरजेचं आहे. पुढचं एक महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रशासनाचे केंद्र आहे. कार्यालय हे एक प्रकारचे प्रशासनाचे केंद्र आहे. प्रशासन हे व्यवसायाच्या संचालन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. कारण यामध्ये धोरणे ठरविणे, निर्णय घेणे, कार्यक्रम तयार करणे अशा विविध प्रकारच्या कार्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. कारण कार्यालयाला भविष्यात काय करायचं आहे, आत्ता वर्तमान काळामध्ये काय करत आहे आणि भूतकाळामध्ये कार्यालयाने काय केले या सर्व गोष्टींचा आढावा या प्रशासन याच्यामार्फत त्या ठिकाणी घेत असतं. कारण चांगलं कार्य करण्यासाठी भविष्याचा वेध घेणं चांगलं कार्य करण्यासाठी किंवा भविष्याचा वेध घेण्यासाठी भूतकाळाचा वेध घेणं हे देखील गरजेचं आहे. कारण ज्या आपल्याकडून किंवा कार्यालयाकडून ज्या चुका ह्या भूतकाळामध्ये घडून गेल्या त्या भविष्यकाळामध्ये किंवा इथून पुढे त्या ठिकाणी घडायला नको त्याची देखील त्या ठिकाणी एक प्रकारचा विचार या ठिकाणी कार्यालयाने करणं गरजेचं आहे. म्हणून चांगल्या प्रकारचे कार्यक्रम तयार करण्याची कार्यालयाला देखील सुखकर असतील आणि सामान्य जे काही लोक आहेत त्यांना देखील ते सुखकर होतील याचा विचार हा नेहमी प्रशासनाने घेऊन कार्यालयामार्फत ते पूर्ण केला पाहिजे. ही सर्व कार्य कार्यालयामार्फतच करण्यात येतात. कार्यालयाशिवाय व्यवसायाच्या प्रशासनाची कल्पनाही करता येणार नाही. कार्यालय प्रशासनाचे कार्य करीत असल्यामुळेच कार्यालयाला नर्व्ह सेंटर असे देखील त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे एक प्रकारचं खूप महत्त्वाचं सेंटर किंवा एक प्रकारचं महत्त्वाचं स्थान म्हणून त्या ठिकाणी कार्यालयाकडे बघितलं जातं. प्रशासनामध्ये अनेक प्रकारचे रूल्स नियम त्या ठिकाणी
बनवले जातात आणि ते त्या ठिकाणी संबंधित जे काही विभाग आहेत किंवा कार्यालयातले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरती ते बंधनकारक असतात आणि अशा प्रकारची बंधनकारक नियम असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शिस्त ही कार्यालयातील लोकांना त्या ठिकाणी लागू शकते आणि त्याचा फायदा हा बहिर्गत घटकांना त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तो म्हणजे व्यापारी ध्येय धोरणे ठरवण्याचे केंद्रस्थान. काय की कार्यालयामार्फत व्यापारी ध्येय धोरणे त्या ठिकाणी ठरवले जातात. जसं काही आपण म्हणतो की व्यापारामध्ये अनेक प्रकारची खरेदी विक्री होत असतात. किंमत, बाजारपेठ किंवा वस्तूची किंमत काय असावी, क्वांटिटी किती प्रमाणात त्या ठिकाणी केली गेली पाहिजे, अशा प्रकारचे महत्त्वाचे निर्णय हे त्या ठिकाणी घेतले जातात. हे सर्व निर्णय निष्कर्षावर त्या ठिकाणी माहितीवर कागदपत्रावर त्या ठिकाणी आधारित असतात. ज्यासाठी ध्येय धोरणं ठरवत असताना ते स्पष्ट आणि पारदर्शक ठरवले गेले पाहिजे की ज्यामध्ये दोन्ही घटकांचं कुठेतरी जो काही उद्देश आहे, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहे ते त्या ठिकाणी सफल झालं पाहिजे असं त्या ठिकाणी कार्य होणं अपेक्षित आहे. मी या ठिकाणी 6 नंबरचं जे काही वैशिष्ट्य आहे ते न सांगता डायरेक्टली मी 7 नंबरचं त्या ठिकाणी सांगितलं. पण आत्ता मी 6 नंबरचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. ते म्हणजे असं आहे की व्यावसायिक व कर्मचारी सहाय्यक संबंध. कारण व्यावसायिक जे आहे आणि कर्मचारी यांच्यामध्ये संबंध हे सहाय्यकाप्रमाणे असायला पाहिजे, प्रॉपर कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. कारण व्यवसायाचे मालक व कर्मचारी संबंध योग्य असल्याशिवाय कोणताही व्यवसाय प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. मालक व कर्मचारी यांचे संबंध योग्य ठेवण्याचे काम कार्यालयामार्फतच त्या ठिकाणी होत असते. कारण कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांचे वेतन असो, बढती असो, सोयी व सवलती असो त्या ठिकाणी त्या दिल्या जातात. म्हणून मालक व कर्मचारी यांचे संबंध योग्य राहण्याकरता कार्यालय हा एक महत्त्वाचा दुवा आहे. कारण प्रत्येक कर्मचारी हा कुठेतरी मोबदला मिळवण्यासाठी किंवा एक प्रकारचं सुखकर आयुष्य जगण्यासाठी त्या ठिकाणी तो कुठेतरी जॉब किंवा त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि अशा प्रकारे जर त्याला त्याच्या कामाचा मोबदला जर प्रॉपर मिळत नसेल तर तो असमाधानकारक रीतीने त्या ठिकाणी काम करू शकतो आणि त्याचा तोटा हा त्या कार्यालयाला होऊ शकतो. म्हणून काय की व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे देखील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्यांना प्रॉपर जो काय आहे तो मोबदला त्या ठिकाणी देणं, रास्त किंवा रितसर जो काही मोबदला आहे तो देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि फक्त मोबदला देऊन चालणार नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती देखील त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. कार्यालयाला व्यवस्थापनाचा डोळा म्हणतात कारण कार्यालयाच्या माध्यमातून व्यवस्थापन व्यवसायाच्या सर्व पैलूंकडे त्या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकू शकते. कारण सर्व गोष्टींवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ध्येय धोरण किंवा जे काही पॉलिसी आहे कार्यालयाला ते ठरवण्याचे पूर्ण कार्य ही त्या ठिकाणी कार्यालयाला करावे लागते. म्हणून हे देखील त्या ठिकाणी कार्यालयाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. आता बघूया ते म्हणजे जे काही 8 नंबरचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागधारक व धनुकांच्या दृष्टीने नेमकं कार्यालयाचं काय वैशिष्ट्य आहे. कारण भागधारक हे कंपनीचे त्या ठिकाणी मालक असतात आणि त्यांना जर त्यांच्या अधिकारांवरती जर गदा येत असेल तर त्यांना त्या ठिकाणी बोलण्याचा मीटिंगमध्ये किंवा त्या ठिकाणी त्या सभेमध्ये बोलण्याचा त्यांना अधिकार असतो. कारण त्यांनी त्या ठिकाणी त्या कार्यालयाला किंवा त्या कंपनीसाठी किंवा त्या व्यवसायासाठी कुठेतरी पैसा त्या ठिकाणी गुंतवलेला असतो म्हणून त्यांचा अधिकार त्या ठिकाणी असतो. व्यवसाय संस्था म्हणजे कंपनीचे जे काही मालक भागधारक असतात व हे भागधारक देशभर विखुरलेले असतात. ते दैनंदिन कामकाजात लक्ष घालू शकत नाही. यासाठी कंपनी भागधारकाला व भागधारक कंपनीशी संपर्क साधण्याकरता कार्यालय एक प्रकारची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. कारण जरी ते व्यक्ती किंवा जे काही भागधारक आहे दररोज जरी त्या ठिकाणी किंवा प्रत्येक मिटिंगला ते सहभागी होऊ शकत नाही, परंतु कार्यालयामार्फत त्यांना त्या मिटिंगमध्ये काय घडले किंवा कोणत्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी सभेमध्ये घेतले गेले याची त्या ठिकाणी इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी कार्यालयामार्फत त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. आणि कारण भागधारकांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती व कागदपत्रे ही कार्यालयामार्फतच त्या ठिकाणी मिळत असतात किंवा कार्यालयातूनच त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून काय की थोडक्यात भागधारकाला सर्व बाबींकरिता कार्यालयावरच त्या ठिकाणी अवलंबून राहावे लागते. धनुकाला विविध प्रकारच्या ज्या काही सेवा आहे त्याची माहिती ही कार्यालयामार्फतच त्या ठिकाणी दिली जाते. कारण कार्यालय हे प्रकारचं ऑथेंटिक प्लेस आहे, एक प्रकारचं कायदेशीर अशा प्रकारची जागा आहे की ज्याद्वारे ते जर त्या ठिकाणी शिक्का असेल, सर्व प्रकारचे लिगल प्रोव्हिजन्स जर त्या ठिकाणी कंप्लीट केले जात असेल तर ते कार्यालय एक प्रकारचं ऑथेंटिक प्लेस आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. कारण कार्यालयामध्येच त्या ठिकाणी सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी निराकरण हे सामान्य व्यक्तीचं केलं जातं. आणि शेवटचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाज, ग्राहक व सरकारच्या दृष्टीने कार्यालय हे महत्त्वाचं आहे. कारण
तीनही गोष्टींमध्ये एक प्रकारचं योग्य समन्वय साधणं हे कार्यालयाचं कर्तव्य आहे. समाजातील लोकांना न्याय देणं किंवा ग्राहकांना रास्त दरामध्ये चांगल्या म्हणजे कमी किमतीमध्ये चांगल्या गोष्टींचा त्या ठिकाणी पुरवठा करणं किंवा चांगल्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करणं आणि सरकारला देखील टॅक्सच्या माध्यमातून किंवा कराच्या माध्यमातून अमाऊंट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. म्हणून काय की व्यवसाय संस्थेबद्दल समाजाच्या मनात प्रतिष्ठा, आपुलकी, सद्भावना निर्माण करण्याचे कार्य, जनमानसात व्यवसाय संस्थेची त्या ठिकाणी योग्य प्रतिमा निर्माण करण्याचे कार्य हे कार्यालयामार्फतच त्या ठिकाणी केले जातं. आणि ग्राहकाला बाजारपेठेतील राजा त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून काय की ग्राहकांनी दिलेल्या मालाच्या खरेदीचे आदेश कार्यवाहीसाठी संबंधिताकडे देणं, त्यांच्या तक्रारींची दखल घेणं, चौकशी करताना उत्तर देणे ही सर्व प्रकारची कार्य ही कार्यालयामार्फतच त्या ठिकाणी केली जातात. कारण कोणत्याही कार्यालयाला किंवा कोणत्याही व्यवसाय संस्थेला जर चिरंतन त्या ठिकाणी असतं किंवा खूप काळ त्या ठिकाणी स्थिर राहायचं असेल मार्केटमध्ये किंवा स्थिरता त्या ठिकाणी मिळवायची असेल तर सर्व घटकांचा विचार हा योग्य पद्धतीने करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कार्यालयामार्फत सरकारच्या विविध विभागांशी व खात्यांशी संपर्क साधला जातो आणि कायद्याची व नियमांची माहिती करून घेण्यात येते व तिचे पालन करण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणून काय की कार्यालय हे सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी दुवा आहे आणि त्या कार्यालयावरती देखील त्या ठिकाणी काही गोष्टी बंधनकारक असतात. म्हणून या गोष्टीचं कायदेशीर पालन होणं आणि त्या गोष्टींकडे सजग पद्धतीने बघणं हे कार्यालयाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. वरील सर्व वैशिष्ट्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या विवरणावरून आपण असं बघितलं की कार्यालयाचे महत्त्व वैशिष्ट्य स्पष्ट होतात. व्यवसायाच्या संचालन प्रक्रियेमध्ये कार्यालयाला फार महत्त्वाची भूमिका पार पाडायची असते आणि कार्यालयाने ही भूमिका कार्यक्षमपणे व योग्य रीतीने पार पाडल्यास व्यवसायाची उत्तरोत्तर त्या ठिकाणी प्रगती घडून येते. म्हणून काय या गोष्टीकडे बघणं हे कार्यालयाने त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने बघणं हे कार्यालयाचं मूलभूत कर्तव्य आहे किंवा एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे किंवा गुणधर्म आहेत कार्यालयाची असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीने आज आपण कार्यालयाची वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघितली. मागच्या लेक्चरला आपण एक चांगल्या कार्यालयाचे त्या ठिकाणी वातावरण चांगल्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी वातावरण कसं असायला पाहिजे, गुड एन्व्हायरमेंट कसं असायला पाहिजे, कार्यालयामधलं अंतर्गत वातावरण कसं असायला पाहिजे याबद्दल आपण त्या ठिकाणी मागील लेक्चरला चर्चा केली. आज आपण कार्यालयाची वैशिष्ट्य बघितली. धन्यवाद. थँक्यू.